गुरुवारच्या दिवशी ही कामे केलं तर तुमच्या कुटुंबातील प्रगती नक्की होईल. तुमच्या कुटुंबामध्ये खूप त्रास आहे, अडचणी आहेत, केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्याच्यामध्ये अडथळे जर येत असतील तर प्रगती होत नाही किंवा नवरा बायकोची सतत भांडणे होत असतील, घरातील मुले ऐकत नाही किंवा अभ्यास करत नाही, हट्टीपणा कमी करत नाही, तर अशा साऱ्या खूप काही समस्या आहेत. तर घरामध्ये बरकत होत नाही. अशामध्ये पतीची प्रगती होत नाही किंवा त्याला त्याच्या कामामध्ये यश मिळत नाही. तसेच काही जणांना संतान प्राप्ती सुखच नाही. तर कितीही उपाय केले तरी, काही प्रयत्न केले तरी सुद्धा संतान प्राप्ती होत नाही. किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे, ते कर्ज काही केल्या फिटत नाही, घरात पैसा टिकत नाही, घरात सुख समृद्धी येत नाही. हे जर तुम्हाला नक्की जाणवत असेल, घरात नकारात्मकता जाणवत असेल, तुम्हाला नकारात्मकता जाणवते, अस्वस्थता जाणवते, आपल्या घरात आपल्याला थांबू वाटत नाही, घरात भांडण कलह कटकटी होत राहते, अशा अनेक समस्या असतात. बऱ्याच वेळा असे होते की घरातील सततच्या भांडणामुळे, कलहामुळे घरामध्ये दूषित वातावरण निर्माण होतो, करण्याची इच्छा सुद्धा होत नाही. तरी सुद्धा आपल्या घरामध्ये भांडण, सतत कलह निर्माण होतात. त्यामुळे घरात एक नकारात्मकता निर्माण होते. मनात या सगळ्या गोष्टींच्या अडचणीवर मात करण्यासाठी आपण अतिशय साधे, सोपे, अचूक उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला कोणतीही पूजा, पाठ, व्रत, वैकल्य, अनुष्ठान करण्याची गरज नाही. तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता. यामुळे तुमचा बृहस्पती ग्रह हा मजबूत होतो. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला अशी एक विनंती आहे की कृपया तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री हरी नक्की लिहा. कारण तुमचे एक लाईव्ह आणि तुमचे एक सबस्क्राईबेशन आम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त ठेवण्यासाठी येण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करत असते. हे उपाय प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे आपल्याला ग्रह मजबूत होतो. बृहस्पती देवांचा वार गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले हे उपाय आपल्यासाठी खूप लाभदायक असतात. त्यांच्यामुळे आपल्याला सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्या अडचणीचा सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात. भाग्याची साथ आपल्याला लाभते. त्यामुळे तसेच नवरा, मुलं आपले ऐसे सर्व ऐकू लागतात. तसेच ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांनी संतान सुख मिळतं. तसेच घरातील महिलेने जर हे उपाय केले तर त्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होतं. घरात सुख समृद्धीसाठी निर्माण होते. घरातील वातावरण हे सकारात्मक वातावरण होते. घरातील मानसिक ताण तणाव कमी होऊन घरातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामामध्ये यश मिळू लागते. कारण कोणत्याही घराचा पाया, कोणत्याही घराचे मजबूतीकरण त्यांच्या घरातील महिला असतात. त्या घरातील महिला या सकारात्मक विचारांच्या असतील तर घराची प्रगती नक्की होते. आणि कोणतेही काम जेव्हा महिला करतात तेव्हा त्याचा फायदा हा संपूर्ण कुटुंबाला होतो. कारण कोणत्याही महिला किंवा घरातील कोणत्याही सदस्याला असे वाटत नाही की आपल्या घरात वाईट व्हावं. प्रत्येक घरातील महिला या घराच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस झटत असतात. आपल्या घराची प्रगती कशी होईल याचाच विचार घरातील महिला हे करत असतात. यातील पहिला उपाय म्हणजे यासाठी तुम्हाला 1 वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या वाटीभर तांदूळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडीशी हळद टाकून हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत. आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात तिथे तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये, तुमच्या घराच्या छतावरती तुम्हाला ते वाटीभर तांदूळ पक्ष्यासाठी ठेवायचे आहेत. गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यामुळे काय होतं तर जे पक्षी असतात तर ते पक्षी पिवळे तांदूळ खातात. आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं. त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो. बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत ते आपल्याला हळूहळू कमी होताना दिसू लागतात. दुसरा उपाय जो आहे तो म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थाचा समावेश करायचा आहे. जसे की हरभऱ्याची डाळ असेल, बेसन असेल, त्यापासून आपल्याला जे काही भाजी बनवायची असेल तर ती बनवायची आहे. किंवा पिवळ्या रंगाच्या फळाचा उपयोग आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे. जसे की आपल्याला
केळी असतात, संत्री असतात. म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थाचा आहारामध्ये समावेश आपल्याला करायचा आहे व त्यांचे सेवन करायचे आहे. या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो. तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मानले गेले आहेत, कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे. तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे. त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. हे उपाय केल्याने हे पूर्णत्वास जातात, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. तिसरा उपाय जो असा आहे की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं बेसनचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि बेसन पीठ 1 चमचाभर घेतलं तरी चालेल. त्यांच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून घ्यायचे आहे. याचे पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हे त्यांच्यामध्ये तुम्हाला थोडंसं गूळ आणि हरभऱ्याची डाळीचं मिश्रण, म्हणजे आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला हा गोळा बनवायचा आहे. हा गोळा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. यामुळे काय होतं की आपल्याला गोमातेचा आशीर्वाद मिळतो. तुम्हाला तर माहितीच आहे की गोमातेच्या शरीरामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे दर गुरुवारी जर तुम्ही असे पीठ गाईला खाऊ घातले तर त्यांचे खूप असे पुण्य आपल्याला मिळत जातील आणि आपल्याला प्राप्त होईल. हळूहळू आपली प्रगती होत जाते आणि आपल्या लक्षात येत नाही की आपण आता चांगले बदल आपल्या आयुष्यात कसे घडू लागले आहेत. तसेच ज्यांचा विवाह होण्यास अडथळा येत आहे त्यांच्या या उपायाने लवकरात लवकर विवाहसुद्धा जुळण्यास मदत होते. चौथा असा उपाय आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे. तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती घरात आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे. यामुळे काय होतं की तुमच्या घरातील गुरुग्रह मजबूत होतो. तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नयेत, कारण गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा कमकुवत होतो. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुवू नयेत. जर तुम्हाला खरोखर गुरुवारच्या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकून आपले केस धुवू शकता. पाचवा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्यामध्ये कलशाच्या पाण्यामध्ये कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे तुम्हाला कच्चे दूध मिक्स करून त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तुम्हाला ते पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे. त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील. तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ्य देता त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि थोडीशी हळद मिक्स करायची आहे. या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. त्यामुळे सूर्यदेव देखील तुमच्यावरती नक्की प्रसन्न होतील आणि तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले राहील. तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही केळीच्या झाडाची पूजा नक्की करावी. तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचे झाड दिसत असेल किंवा असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा नक्की करायची आहे, कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि विष्णूंचा वास असतो. जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी सदैव वास करते. तसेच केळीच्या झाडाला थोडी हळद मिक्स करून पाणी अर्पण करायचे आहे. यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो. घरात सुख समृद्धी राहण्यासाठी ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडेसे हळद आणि चंदन मिक्स करून त्यांचा टिळा आपल्या कपाळावरती नक्की लावायचा आहे. यामुळे सुद्धा आपल्याला भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपला गुरुग्रह मजबूत होतो. गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यामध्ये हळद मिक्स करून पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपटायचं आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी नष्ट होऊन
घरातील वातावरण हे सकारात्मक होते. तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशीसुद्धा थोडेसे गोमूत्र आणि थोडीशी हळद, त्याचबरोबर थोडेसे चंदन घेऊन याचे लेपन तुम्ही तुमच्या घरातील दरवाजाला, मुख्य प्रवेशद्वाराला, उंबरठ्याला करू शकता. यामुळे काय होतं तर हळदीमध्ये नकारात्मकता प्रवेश करून हळद आणि चंदन आपल्या घरातील नकारात्मकता प्रवेश करू देत नाही. त्याबरोबर हळद ही माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायापैकी तुम्हाला जे उपाय शक्य होतील ते गुरुवारच्या दिवशी नक्की करत चला. सर्वच उपाय केले पाहिजे असे काही नाही. जे तुम्हाला उपाय शक्य होतील ते उपाय तुम्ही नक्की गुरुवारच्या दिवशी करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरील उपायापैकी कोणतेही उपाय जरी केला तरी तुम्हाला पुण्यच फळाची प्राप्ती होईल. तसेच ते सर्व उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते आणि आपल्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतात आणि आपल्याला ते समजणार सुद्धा नाही. तरीही तुम्हाला सर्वच उपाय करणे शक्य नसेल तर सर्वात अगोदर जो उपाय सांगितलेला आहे, पिवळे तांदूळ घेऊन ते पक्ष्यांना खाऊ घालणे, तर यामुळे मुक्या जीवांना तुम्ही खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पडेल आणि तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर मार्गी लागतील आणि काही अडचणी आहेत ती हळूहळू नक्की दूर होतील. तुमच्या घराची प्रगती होईल, घरात समृद्धी येईल, मुलांची प्रगती होईल आणि आपल्या पतीची प्रगती होईल. या सेवा महिलांनी केल्या तर चांगलंच होईल, पण जर पुरुषांनी केल्या तर अधिक चांगली होईल. तरी काही हरकत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद, आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.